मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदयी बागे तिल सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू प्रेम स्वरूप तू नाम मनोहर धन्य धन्य प्रभु करीतो जय जयकार करीतो जय जयकार प्रभुचे गातो शुभ दिनी मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेशी। आजची मिसा खालील हेतूसाठी अर्पण केली गेलेली आहे। कृपामाता बोटीवर संत पीटरचा आशीर्वाद यावा म्हणून, धन्य येशू बोटीवर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून, बेन्सिरा व बेथलेम बोटीवर संत पीटरचा आशीर्वाद यावा म्हणून, स्वर्गवासी जोनिता रॉड्रिगच्या आत्म्यासाठी संत पेत्रसच्या बोटीवर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून। दोन हेतू, शुद्धी सनातील आत्म्यासाठी अनामिक कुटुंबातील बरेपणासाठी देवाच्या आगमनासाठी येशुदान बोटीवर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून, संत पीटरच्या आभारमानासाठी जना ओटेकर, संत थॉमस बोटीवर संत पीटरचा आशीर्वाद यावा म्हणून, स्वर्गवासी फादर थॉमस सोनी यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी फ्रान्सिस सोनी, स्वर्गवासी लिगोरी सोनी, स्वर्गवासी लिगोरी सोनी आणि फादर सोनी यांच्या आत्म्यासाठी इमॅन्युएल बोटीवर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून, इमॅन्युएल बोटीवरचे भागीदार म्हणून हेतूसाठी आणि देवाच्या आभार मानण्यासाठी विन्सेंट यांनी ही मिसा अर्पण केलेली आहे। आपणा सर्वांचे जे विशेष हेतू असतील हे सर्व हेतू आपण प्रभूच्या चरणापाशी मांडूया आणि हे हेतू सफल होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी आजच्या या पवित्र मिसा बलिदानात आपण विशेष रीतीने प्रार्थना करूया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वरावर प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, लायक ठरावेत म्हणून क्षणभर शांत राहूया। आपण आपल्या चुकांबद्दल, आपल्या प्रमादाबद्दल देवाकडे आणि दुसऱ्यांकडे क्षमादान मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यानं व हायघाईनं मी फार पापी केलेले आहे। माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। म्हणून मी ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व साधुसंत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ। प्रभु करी आमावरी दया झड करी, ख्रिस्ता करी आमावरी दया झड करी, ख्रिस्ता करी आमावरी दया झड करी, प्रभु करी आमावरी दया झड करी, प्रभु करी आमावरी दया झड करी। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव।
ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. यहोयाकीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमात 3 महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहुष्ठा असे होते. ती यरुशलेमच्या एलनाथची कन्या होती. त्याने आपल्या बापाच्या कळणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या सेवकांनी यरुशलेमवर स्वारी करून नगराला वेढा दिला. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला. तेव्हा यहुदाचा राजा यहोयाकीन आपली आई, सेवक, सरदार आणि खोजे यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला. बाबेलच्या राजाने कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्याला पकडले. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणि राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले. शल्मोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले. तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर आणि लोहार यांना कैद करून नेले. देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाहीत. त्याने यहोयाकीनला बाबेल येथे नेले. राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे आणि देशातील मोठमोठे लोक यांना त्याने कैद करून बाबेल येथे नेले. एकंदर 7,000 धट्टेकट्टे लोक आणि 1,000 कारागीर आणि लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेल येथे नेले. हे सारे युद्धास लायक आणि बळकट होते. बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या यास राजा केले. त्याने त्याचे नाव बदलून सिदकिया असे ठेवले. हा प्रभूचा शब्द आहे. महिमा तुझा माझ्या
तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचीच होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग वारा सुटला, पाऊस पडला, पूर आला आणि घराला लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. तसेच जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग वारा सुटला, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घराला लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीनं शिकवित होता. प्रभूचं हे शुभवर्तमान. ख्रिस्ताच्या नावाने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जर भारतभर पाहिलं तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी घराची जी संरक्षणं असते किंवा घर बांधण्याची जो प्रकल्प असतो हा विविध प्रकारचा असतो. महाराष्ट्रातील जी घरे आहेत ही दिल्लीतील घरातील किंवा पंजाबमधील घरामधील अगदी वेगळी आहेत, कारण त्यांचे जे वातावरण आहे, त्याची जी माती आहे आणि ते सर्व गोष्टी पाहून तेथे घरं वेगवेगळ्या प्रकारची बांधली जातात. आजचं जे शुभवर्तमान आहे हे शुभवर्तमान बोधकथा आहे आणि ही कथा किंवा हे शुभवर्तमान आपण अनेक वेळा ऐकलं असेल. आपण जेव्हा घराचं उद्घाटन करतो किंवा घराला आशीर्वाद देतो तेव्हा ही बोध किंवा हे शुभवर्तमान नक्कीच वाचलं जातं आणि ह्यावर मनन चिंतन करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अशा गोष्टी आणत असतो की त्या गोष्टीवर आपल्याला मनन चिंतन करणं आवश्यक बनून असते. आपण पाहतो की जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा घर हे मजबूत पायावर अवलंबून असते. जर घराची संरक्षण किंवा घर जर मजबूत पायावर बांधलं तरच ते घर योग्य आणि चांगलं आणि मजबूत होऊ शकते, अन्यथा त्या घराला चांगलं जीवन किंवा चांगली वर्ष जाऊ शकत नाहीत. आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की परमेश्वराची जी वचनं आहेत ही वचनं देखील अगदी त्याच प्रकारची आहेत. आपण जर ती वचनं स्वीकारली आणि त्या वचनाप्रमाणे आपण जर वागण्याचा प्रयत्न केला तर आपण येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आपलं घर हे खडकावर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखं ठरेल की त्यानं ते घर खडकावर बांधलं आणि खडकावर बांधल्यानंतर कितीही वारा असला, कितीही वादळ आली तरी त्याचा नायनाट झाला नाही किंवा ते कोसळून पडलं नाही, कारण ते खडकावर बांधलेलं होतं. येशू ख्रिस्त हा आपला खडक आहे आणि येशू ख्रिस्ताची जी वचनं आहेत ही वचनं जो सांभाळतो किंवा जी वचनं ते आपण स्वीकारतो आणि त्या वचनाप्रमाणे जर आपण आपलं जीवन जर व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामधील येणारे संकट आहेत, आपल्या जीवनामधील येणारे जे आजार आहेत, आपल्या जीवनामधील येणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीचा, त्या संकटाचा, त्या आजाराचा आपण अतिशय सुज्ञपणे, अतिशय चांगल्या प्रकारे मुकाबला करू शकतो आणि आनंदी आणि सुज्ञ आणि पवित्र जीवन आपण जगू शकतो. परंतु अनेक वेळा आपण पाहतो की आपण मूर्खपणा करतो. आपण आपलं जे घर आहे किंवा आपला जो पाया आहे हा पाया वाळूवर बांधत असतो आणि वाळूवर बांधणाऱ्या घरावर आपण पाहतो की जेव्हा संकट येतात किंवा वादळ येतात तेव्हा ते घर कोसळून पडते.
अनेक वेळा आपण परमेश्वराची वचनं स्वीकारतो, परंतु त्याप्रमाणे जर वागण्याचा आपण प्रयत्न केला नाही किंवा त्याप्रमाणे आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही, तर ह्या मूर्ख माणसाच्या घर बांधणाऱ्या व्यक्तीसारखं आपलं जीवन ठरेल की आपण ख्रिस्ताची वचनं स्वीकारली खरी, परंतु त्याप्रमाणे जर आपण वागलो नाही तर आपण निरर्थक ठरतो. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात, दुःख येतात, यातना येतात आणि वाईट गोष्टी येतात, तेव्हा आपल्याला योग्य प्रकारे त्यावर मुकाबला करता येत नाहीत किंवा त्यावर आपल्याला योग्य प्रकारे उपाय आणता येत नाही. आणि आपण पाहतो की आपलं जीवन हे दुःखी, कष्टी आणि भाराक्रांत होत असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अर्थ निर्माण होत नाही किंवा अर्थ उरत नाही. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान आपल्याला हे गोष्ट सांगत आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये तर सतत योग्य प्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जर ख्रिस्ताची जी वचनं आहेत, ही वचनं आपण योग्य प्रकारे स्वीकारली, ती आत्मसात केली आणि त्याप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन हे आनंदित, सुखी आणि समाधानी होऊ शकते. आपलं घर हे खडकावर बांधणाऱ्या व्यक्तीसारखं ठरेल. आपण क्षणभर शांत राहूया आणि या सर्व गोष्टीवर मनन चिंतन करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फिलिक्स व ख्रिस्त मंडळांचे पदाधिकारी यांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्त मंडळांचे सूत्रसंचलन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपल्या जीवनात आपण देवाची इच्छा शोधावी, पारखावी व त्याप्रमाणे वागावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. जे देवापासून दुरावले आहेत, मूर्तीपूजा व भक्ताई करतात, त्यांनी मागे फिरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. कोरोना पीडितांना स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक कुटुंबात देवाचे राज्य स्थापन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. रोग्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी, साळकरी मुलांसाठी व शिक्षकांसाठी, आपल्या शेजारी हिंदू बांधवांसाठी. हे सर्व समर्थ परमेश्वर बापा, या सर्व विनंत्या आम्ही तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. त्याचा तू दयेनं स्वीकार कर. आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या विनंत्या, ज्या आम्ही आमच्या शब्दांना व्यक्त करू शकत नाहीत, त्याही तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनविलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे आणि स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावे, हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूत, सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे सदैव गौरवगीत गातो. जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभव अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त बनव. स्वइच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांना भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांना प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तुझी स्तुती केली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. नामतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असेही आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू आणि भगिनींचीही तू आठवण कर. आपण आपल्या कुटुंबामध्ये जे लहान थोर व्यक्ती मरण पावलेले आहेत त्या सर्व व्यक्तींची आपण विशेष रीतीनं आठवण करूया. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे
आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या प्रारंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी. तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझाच आठव. येशूच्या शब्दार्थ करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी. आमच्या स्वर्गास्त बापा तवा नाम वावेगा पावन सर्व काळ. तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी तैसी व्हावी सर्व काळ. आमुची रोजाची आमादे भाकर आचार विचार शुद्ध राहो. प्रमाद आमुचा केला जर कोणी क्षमा त्यास झणी देतो सदा तैसे क्षमादान त्या प्रमादांचे आमुच्या पापांचे झड करी. मोहापासी आम्हा नद्या बेपडून अनिष्टापासून देगा मुक्ती जीवनात शांती पसरावी. आमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तोवरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना दाऊ नको. राज अनसता वैभव वाटू देची त्रिकार हसेची देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. पहा ख्रिस्त, जगाची पापं दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व भाग्यवान.
हे प्रभू, तुझा स्वीकार करावास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरावे. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सदाच्याने फौजीनं त्यांचे संरक्षण. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचं आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. संत पीटरच्या नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता, याला तू प्रमुख पदावर नेमलेस व ख्रिस्त सभेची दुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. संत पीटरच्या भरभक्कम पायावर ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तू आम्हाला कृपेचा वर्षाव कर. संत पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस, त्याचप्रमाणे आमच्या मच्छ्यांचे व सर्व कोळी बांधवांचे प्रत्येक संकटात तू संरक्षण कर. त्याचप्रमाणे या नोवेनामध्ये मागत असलेल्या सर्व विनंत्या तू पूर्ण कर. हे संत पीटर, तुझ्याप्रमाणेच आमची ही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीद्वारे बळकट होऊ दे. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमचा तारणारा आहे ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे.
ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यासाठी तू आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य आम्हामध्ये हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचे अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहात नको, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर असो. आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठवण्यात देत आहे. Thank you.